जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली 6 मार्च पासून सुरू 24 तास वैद्यकीय सेवा, कॅज्युअलिटी, आयसीयू, ओटी, जनरल वॉर्ड, स्पेशल डिलक्स रूम, लॅब, एक्सरे सह अन्य सुविधा उपलब्ध। गोदुताई विडी घरकुलमध्ये राहणाऱ्या विनायक बाळकृष्ण बोज्जा वय 34 याचा शनिवारी रात्री 11च्या सुमारास अज्ञात इसमाकडून खून करण्यात आलाय। या खून केलेल्या आरोपीला जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय। विडी घरकुल गोदुताई येथे आपल्या आईसह राहणाऱ्या विनायक बाळकृष्ण बोज्जा यांचा शनिवारी रात्री 11च्या सुमारास अज्ञात कारणावरून अज्ञातांकडून त्याचा खून करण्यात आलाय। रात्रीच्या 1:30च्या सुमारास पोलिसांकडून विनायक यांच्या आईला फोन करण्यात आला। रात्रीची वेळ असल्यानं चुकून दाबले गेले असेल म्हणून कानाडोळा केला, पण शेवटी वारंवार फोन येत असल्यानं फोन उचलल्यानंतर माझ्या मुलाचा खून झाल्याचं सांगितलं। दरम्यान या घटनेची माहिती कळताच श्री प्रतिष्ठानचे संस्थापक तथा भारतीय जनता पार्टीचे युवा नेते श्रीनिवास भाऊ संघा यांनी शासकीय रुग्णालयात भेट देऊन पोलीस प्रशासनाने या खून करणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी तातडीने शोध घ्यावा आणि प्रशासनाने यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली। यावेळी त्यांच्या मित्र परिवाराने देखील संतप्त प्रतिक्रिया दिल्या। नमस्कार, सोलापूरकर जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। मी प्रतिनिधी दत्ता केरे। आज आपण आलेलो आहोत सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी। काल रात्री 10 ते 11च्या सुमारास नवीन विडी घरकुल येथे एक मर्डर झाल्याची घटना घडली होती। या घटनेनंतर आज या ठिकाणी आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलेले आहोत। नातेवाईकांची या ठिकाणी तक्रार आहे। नातेवाईकांनी पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर आरोपींना अटक करावी अशी मागणी या ठिकाणी नागरिक करत आहेत। तोपर्यंत आम्ही मृतदेह हे ताब्यात घेणार नसल्याची भूमिका या ठिकाणी सध्या नातेवाईकांनी मांडली आहे। राधाबाई बाळकृष्ण बोज्जा, गोदुताई परोळेकर, 496 विडी घरकुल कुंभारी, घर नंबर 496/3। माझा एकुलता एक मुलगा काल रात्री अचानक 11 वाजता झालं का 10:30 वाजता मला काही माहीत नाही, मला 1:30 वाजता पोलिसांचा फोन आला। मी दोनदा फोन उचलले नाही, कोणाचा तरी चुकून आला असेल किंवा माझा हात मोबाईलवर पडला असेल म्हणून मी दोनदा फोन कट केले। नंतर मग तिसऱ्यांदा बघा डेअरिंग केली मी बोलायची एवढ्या रात्री 1:30 वाजता, पण डेअरिंग करून म्हटलं कोण आहे तुम्ही, म्हणलं तर मी पोलीस आहे म्हणे। म्हटलं काय झालं सर, मग म्हणलं काय झालं सर, म्हणलं तर नाही तुम्ही हर्षल बोज्जा कोण आहे तुमचा, म्हटलं माझा मुलगा आहे। नाही त्यांना मर्डर झालं, त्यांना सिव्हिलमध्ये आहेत त्यांनी, तुम्ही अर्जंट या। म्हटलं मी परगावी आहे, मी 15 दिवस झाले परगावी आले, मी आता येऊ शकत नाही, मी सगळ्या आमच्या नातेवाईकांना घेऊन सकाळी येते म्हणून सांगितलं। तेच आम्हाला तुम्ही पोलिसांना तुमची काय मागणी आहे? काय नाही, आम्हाला न्याय मिळून पाहिजे। कोण हे केलं ना ते आम्हाला सोबत पाहिजे, फक्त आम्हाला त्यांचा चेहरा दिसू द्या, त्यांचं हे दिसू द्या। आम्ही काय करायचं ते आमच्या कॅपॅसिटीप्रमाणे आम्ही काय करायचं ते करतो। आमचं जेवढं अंतरुण आहे तेवढ्या अंतरुणात पाय पसरून त्यांना काय शिक्षा द्यायची ते आम्ही देतो। त्याचं कोणासोबत भांडण वगैरे होतं का? हो सर, मी 15 दिवस झाले गावाला गेले। कुठल्या गावाला गेले? अहमदनगरला गेलते मी, कार्यक्रम होते 2-3 आणि त्याचा विवाह झाला नाही म्हणून मी त्याला परवा फोन केलते। फोन करून त्याला म्हटलं अरे हर्षल, तेव्हा जेव्हा कधी म्हणजे रात्री 10-10:30 वाजता केलं तर गाडीवर असतो ना, म्हणून आम्ही काळजीने फोन करत नव्हतो, गाडीवर असल्यामुळं आम्ही फोन करत नसतो। 10:30 नंतर मी फोन केला, तो म्हणला मग मी जेवायला लागलो। काय आणलं रे म्हणलं तर भाजी पोळी आणली बाहेरून, जेवायला लागलो म्हणले। माझा फोन कट झाला, परत त्यांनी तिकडून फोन लावला। मग म्हटलं असं सर आपल्याला पितृदोष काढायला जायचं ना याला नाशिकला, 2 दिवस येऊन जा। हां मम्मी येतो म्हणला, एवढं बोलला, फोन कट केला। आणि काल 1:30 वाजता मला फोन आला, तुमची बॉडी सिव्हिलमध्ये तुम्ही या। म्हटलं मी नगरला आहे, माझे नातेवाईक पण इथंच आहे, मी सकाळी येते, आता मी काही येऊ शकत नाही। आम्ही सकाळी 4 वाजता गाडी करून आलो सगळेजण, 7-8 जण तेवढं। माझा एकुलता मुलाला कोण हे केलं, मला ते न्याय मिळून द्या, मला त्यांचे चेहरे बघू द्या। माझ्या कॅपॅसिटीप्रमाणे मला जेवढं करायचं तेवढं मी करू शकते। विनायक बोज्जा गरीब घरातला माणूस आहे, गरीब घरचा पोरगा, रोज माझ्याबरोबर बसत होता, उठत होता। तर अचानक काय घडलं काय नाही तर मला तर काय माहीत नाही। मला सकाळी कळालं की असं असं झालं। मग सकाळी जर मला कळालं जसं कळालं तसं मी आलो इकडं आलो। जसं आता त्या बॉडी थांबलेली आहे, बॉडी आम्ही देऊ दिलेली नाही त्याला अजून बी। पोलीस होते सगळे होते, आम्ही बॉडी देऊ दिलेली नाही। आम्हाला मारेकरी पाहिजे, कोण मारलं काय मारलं कशासाठी मारलं, कारण याने कोणाची दुश्मनी नव्हती यायची। असालाच एकूण ते काय चला बाबा असं की का 4-5 जण आहेत याच्याबरोबर दुश्मनी त्याबरोबर, तसं बी नाही। एकुलता एक पोरगा
म्हणजे दुश्मनी कोणाबरोबर असू शकेल असून मग ते आम्हाला कळू द्या, तेवढंच आम्हाला तेवढं कळू द्या. सोलापूरमध्ये पण राहत नव्हतं. हा सोलापूरमध्ये जास्त राहत नव्हता. मग त्याचं कुठं काय कनेक्शन का बाहेर का असेल नसेल ते वेगळी गोष्ट, पण थोडं आम्हाला तेवढं पाठपुरावा पाहिजे की बाबा ह्याला कोण मारलं काय नाही. तेवढंच आपली इच्छा तेवढीच आहे की शनिवार येणार, रविवार जाणार, परत सोमवार तिकडं, परत शनिवार येणार त्याने. म्हणजे इथं सोलापूर राहतच नव्हता त्याने, पहिली गोष्ट. मग आपल्याला तेवढं फक्त त्याला कोण मारलं तेवढं पाहिजे आपल्याला. बरं सोलापूरचा कोण का राहीना, खून का बदला खून दिलो मी, ओपन चॅलेंज देतो ओपन. त्याला जे मी मारलं असेल ना सोलापूरचा, खून का बदला खून, मी स्वतः बोलतो त्याला. ओपन चॅलेंज त्यांनी येऊ दे की मी मारलो म्हणून, तेव्हा मी स्वतः बोलेन आणि त्याचा बदला मी स्वतः काढेन. नाही काढलो तेव्हा बोला. मग फक्त मला कळू दे की यांनी मारला आहे सोलापूरचा. का गरीबावर अन्याय हो, एकटा पोरगं ते. आपण त्याचे कोण आहे? दोस्त आहे मी त्याचा. ते कुठं काम करत होता? गणपती गोडाऊनमध्ये होता, अक्कलकोट. पहिला इथं होता अशोक चौकात MIDCला. मग आत्ता त्याने अक्कलकोटला गेला. विनायक बोजा. काल संध्याकाळी गोदूताई विडी घरकुल येथे एक कष्टकरी मुलगा जो बाहेरगावी काम करतो, सोलापुरात राहतो, सोलापुरात सुट्टीच्या निमित्त घरी आला असता काल रात्री अज्ञात इस्मांनी त्याच्या डोक्यात दगड टाकून त्याचा मर्डर करण्यात आला. असं किती आम्ही सहन करायचं? आम्ही कष्टकरी लोक कष्ट करून खात असताना जर अशी दादागिरी होत असेल, समाजावर अन्याय होत असेल तर काय करायचं? आम्हाला रक्षण कोण देणार? आज त्या मुलाची आई एकटी राहते, त्याला आधार त्याचा वडील देखील नाही. ती माऊली एकटी पडली. तिचा जर उदरनिर्वाह जर तिला कोण सांभाळणारा होता तर तो फक्त तिचा मुलगा होता. माझी कळकळीची विनंती आहे प्रशासनाला, कृपया करून या माऊलीला न्याय देण्यात यावा. त्याच्या मुलाचा जो मर्डर केला त्याला त्वरित लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी माझी प्रशासनाला कळकळीची हात जोडून विनंती आहे. आणि अशा गरीब लोकांना प्रशासन हाच मायबापसारखं पाठीशी उभा राहतं. यावेळेस बी उभा राहून आमच्या लोकांना न्याय द्यावं. ती माऊलीला एका वडीलधारासारखं प्रशासनानं त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांच्या मुलावर झालेला हा घात ते लोकांच्या डोळ्यासमोर उजागर आणावं हीच आमची काल शनिवारी रात्रीच्या सुमारास जी घटना घडली, हे विनायक म्हणजे हर्षल बोज्जा हा एक मूर्तिकार होता मुलगा, कष्ट करून स्वतःचं घर चालवणारा. इथं जर सोलापुरात काम नसेल तर बाहेर हैदराबाद, नांदेड विंदेड असं विविध ठिकाणी काम करणारा, अक्कलकोटला वगैरे काम करून येऊन घर चालवणारा गरीब घराचा एक मुलगा होता. आणि अशा ह्या गरीब घराच्या मुलाला काल रात्री खंजर खुपसून दगड डोक्यात घालून बेवारस मारून टाकले. आणि त्या आरोपींना अजूनही पोलिसांनी हुडकले नाहीत. आणि आत्तापर्यंत हे अशी घटना भरपूर घडत आलेत. आठवड्यात 15 दिवसात घटना घडत आहेत आणि आरोपी पण नाही भेटत. मग काय उपयोग आहे डिपार्टमेंट आणि प्रशासनाचा? आता आम्ही प्रशासनाचं हे करून आजच्यापर्यंत वाट बघितलो. आता पोस्टमॉर्टम झालं, सगळं झालं. आता त्यांच्या घरचे रडायला लागले. त्यांना आधार कोण आहे? एकच मुलगा होता. असं प्रत्येकजण पाळीपाळीने जर मरत असतील यंग मुले, अजून त्या मुलाचं लग्न झालं नव्हतं, तर प्रशासनाच्या हातात होत नसेल तर सांगा. उद्या आम्ही काय आमच्या हातून घडलं तर तुम्ही आम्हाला लगेच येऊन हे करताय. तुमच्या हातून होत नाही, मग आम्ही केलं तर मग आमच्यावर गुन्हा दाखल करताय लगेच. आणि अजून एक सध्याची मागणी आमची एवढीच आहे की ह्या 2 ते 3 दिवसाच्या आतमध्ये त्या मुलांना जे आरोपी आहेत त्यांना आणून फाशीची शिक्षा देण्यात यावी. जर नाही झालं तर त्या मुलांना पकडून आम्ही त्या जे माता माऊली आहेत त्यांच्या हातात मग विविध काय तर प्रशासनानं त्यांच्या कायदा हातात घ्यायला लावेल. मग श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत CBSE पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.